काही तोंड पडलाय रे कार्तिक तुझं. गाणं बोल ना भाऊ. आता कोणीच नाही, बोल की. 6 ते 3 तर खूप भारी आहे. 4 ते 1 आहे आणि आणखी 9 ते 3 तिघे म्युझिक मला तो पण सिंगर आहे आणि तू पण. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कृषी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज, उठलो आहे मी. बघा आता टाईम किती झाला आहे, 8:45 झाले आहे. सो मी आता नाश्ता करतो आहे आणि ऑफिसला जायचं आहे. गाईज आज कुठला वार आहे? शुक्रवार ना? कोणते कामात आहे वाटते, शुक्रवार आहे गाईज. सो आता मी नाश्ता करतो. मोठ आहे, अजून चपाती, वरण भात. नाश्ता करतो मी आणि ऑफिसला निघायचं आहे. थंडी एवढी वाढली आहे गाईस, उठूशाच नाही वाटत. असं वाटते की ब्लँकेट घ्यावं आणि झोपून पडावं. नाश्ता वगैरे झाला आहे आता माझा. चला गाईस, आता नाश्ता वगैरे झाला आहे माझा. बस आय कार्ड घातलं आहे मी, तर निघूया ऑफिससाठी गाईस. पण ते मला वाटलं की चाय मांडलं तू नाही ना. चला झालो वेस रेडी. आणि थंडी चांगलीच भरली आहे अंगात. सकाळी गरम गरम पाण्यानं आंघोळी केली ना, जर बाहेर आलं तर चांगलीच थंडी भरते अंगात. मी बघा इकडे जॅकेट घालत आहे. चला निघूया मग. आता पोहोचलो आहे मी ऑफिसला. तर चाललो आहे आता, आमची ट्रेनिंग चालू झाली बोलतात. हुई की नाही किंवा वेट की रे पता नाही अभी. चला काही जातो आता अंदर. मला भेटतो ब्रेक वगैरेमध्ये भेटतो आम्ही. आणि थंडी किती आहे? कोण जात आहे ना, खूप जास्त थंडी आहे. काही जॅकेट नाही. अरे यार जॅकेट लानी चाहिए. मैं तो पहन के आया भाई, अंदर भी एक AC रहती है. ऐसी गोष्ट करायची काय यार कार्तिक, कसं आहे 31चं कसं मी काय करूया, माझा आवाज निघत नाही. 31 का कैसे करेगा फिर तू तो? हा ना, ते सिंगर काम कर. वाईस ब्रेक झाला आता आम्हाला आणि जेवण करायला आलो आहे. आणि आज कॅन्टीनला खूप भीड आहे आणि जुन्यात भाई पण आहे सोबत. इंडक्शन हुआ बहुत खतरनाक इंडक्शन. एक लड़का आहे हा, ठीक आहे जाता बोले ना. तो त्यामुळे आम्ही बाहेर आलो आहे काही जेवण करायला. कैसी आहे मटकी की भाजी? खतरनाक. बघा यांचे सगळ्यांचे तोंड कसे पडले आहेत. शिफ्ट जशी सांगितली ना आम्हाला, पूर्ण तोंड पडले. कार्तिक कितीची शिफ्ट आहे? 9 ते सकाळचे 6. अरे बापरे, काही तोंड पडलाय रे कार्तिक तुझं. 90 पाहिजे. काय आता काय ट्रेनिंग. त्याला 90 दे रे. मला नाही, त्याला 90 दे. अच्छा 90 रुपये पाहिजे. मराठीत. अच्छा मला माहित नाही मराठीत काय म्हणतात तो. 90च बोलतात की. 90 तुला तुझी 90 वेगळी झाली ना, त्याची बी 90 वेगळी झाली. ते कळलं मला काय होतं. 90 पाहिजे त्याला. हा 90 पाहिजे त्याला. कार्तिक गाणं बोल ना भाऊ. आता कोणीच नाही, बोल की. जुने उठ ना भाई. ट्रेनिंग मध्ये मजा येत आहे. आणि जसं जसं आम्हाला माहिती पडतंय की अजून कंपनीच्या पॉलिसीज अशा अशा आहेत, तसे आमचे असे असे होत आहेत. आणि आता वाजले 4 आणि एवढी भारी भारी शिफ्ट सांगितली आहे ना आम्हाला. सांग रे शिफ्ट काय? खूप साऱ्या शिफ्ट आहे. 6 ते 3 तर खूप भारी आहे. 4 ते 1 आहे आणि आणखी 9 ते 3. काय वाटते सकाळची ब्रश वगैरे घेऊन इथंच
आंघोळ वगैरे करायची. हा स्वप्नील इथे सगळं करायचं. इथे वॉशरूम आहे, वॉशरूम मध्ये जाऊन सगळं करायचं. brush करायचं, हे करायचं. जुनेतला शिफ्ट सांगितले. जुनेत को निंदी आ रही है. हाँ? क्या सर कुछ समझना नहीं क्या करे. हा टेन्शन आलं. ट्रेनिंग भारी पडली आपल्याला. खूपच भारी. जसं जसं समोर जाऊन जसं जसं डोळे उघडायला लागत असं. आता एवढे डोळे उघडे आपले अजून फाटायचे आहे डोळे. काही समजणार आला आहे काय करावं. टेन्शन आलं भाऊ, टेन्शन आलं रे कार्तिकला. आणि तो बी सिंगर नाही खरंच कार्तिक तुझ्यावानी डबल रोल आहे यार. बघा काही म्युझिक मध्ये आहे. तिघे म्युझिक मध्ये. तो पण सिंगर आहे आणि तू पण. तो सिंगर अजून एक पियानो प्लेअर आहे. हा का? म्युझिक मध्ये आहे. एक काम करा ना मग, तुम्ही तिघ जण मिळून एक बँड तयार करा. तेच आहे. हे काहीच ऑफिस झालं आहे आणि काय सांगू काहीच ट्रेनिंग रूममध्ये काय झालं, काय सांगितलं आम्हाला, कशी टायमिंग आहे, कशी शिफ्ट आहे. आता काय डोकं हल्लं आहे आमच्या पूर्ण फ्रेंड्सचं. बघू आता घरी जाऊन बोलू आपण. पहिले तरी इथून निघतो, घरी जातो मी. काहीच रोहिणीताईनं बिर्याणी बनवली आहे. मी तर बाहेर तर खाल्लं होतं राईस, पण परत आता मी खाणार आहे रोहिणीताईच्या हाताची बिर्याणी. सो मी माझा फोन चार्जिंगला लावतो गाईस. मला थोड्या वेळानं बाहेर जायचं आहे. सो चार्जिंगला लावतो मी. स्टोअरकडे आलो आहे. आता 10 वाजता आलो आहे गाईस. 2 तास आहे आता माझ्याकडं, 2-3 तास. 2-3 तासामध्ये बघतो आता किती ऑर्डर येतात. जाऊया आता बघू. काही देवाच्या कृपेनं एक ऑर्डर मिळाला आहे मला. चाललो आहे, देऊन देतो लवकर. जस्ट आता सेकंड ऑर्डर दिलं आहे मी आणि याच्यामध्ये फक्त मी चोको लावा केक विसरलो आहे. चोको लावा केकसाठी मला परत यावं लागलं गाईस इथं. चला यार, 9th फ्लोअर. फक्त एका चोको लावा केकसाठी परत यावं लागलं. काय यार, मी तर नाही विसरलो, बॅगमध्ये टाकायचं विसरलं असेल. काय काय आज ऑफिसमध्ये काय यार, काय झालं. शिफ्ट एवढी भारी शिफ्ट भेटत आहे ना. भारी म्हणजे काय एवढ्या सकाळी. बघू त्याचा पण अनुभव करून बघू आपण. सध्या आता डॉमिनोज चालू आहे पार्ट टाइम, ते करू. आलो आहे, देऊन येतो कस्टमरला. हे काहीच माझं 4था ऑर्डर चालू आहे आता. अजून 2 मारतो आणि लवकरात लवकर घरी जातो. काही 11:30 झाले आता. चला होते लवकर लवकर ऑर्डर. अजून 2 मारतो आणि जातो घरी. 602. हे गाईज जस्ट आता मी पोचलो आहे घरी आणि आता रात्रीचे 1 वाजले आहे. आणि काय गाईज आजच्या ब्लॉगमध्ये माझं रुटीन पूर्ण आता चेंजेस होणार असं वाटत आहे मला. पूर्ण रुटीनच चेंज होणार. ते सांगितलं ना ऑफिसमध्ये की तुझी शिफ्ट 6 ते, तुझी म्हणजे माझी एकट्याची नाही, सगळ्या टीमची, सगळ्याची शिफ्ट. आता ट्रेनिंग पिरियड आहे. ट्रेनिंग पिरियडमध्ये पण काही 6 ते 3 सांगत आहे. सकाळी मला 6ला पोचावं लागेल तिथं. म्हणजे मला उठावं लागेल 4:30-5 वाजताच उठावं लागेल. 5:30पर्यंत तिथं टच व्हावं लागेल. 6ला लॉगिंग. काय कळेना गाईस काय करावं. कधी कधी वाटते की, कधी म्हणजे दुपारीच वाटत होतं की यार काय यार, एवढ्या वेळामध्ये दुसरीकडे इंटरव्ह्यू दिलं असतं तर बरं झालं असतं. एकाच्याच भरोशावर होतो मी की जाऊ द्या, तिथे इंटरव्ह्यू दिलं, तिथे झालं आहे सिलेक्शन. पण तिथं सिलेक्शन झालं आणि असं काय आता काय सांगू तुम्हाला. अशी शिफ्ट मिळाली आहे, झोप नाही होणार, काय नाही, काय कळेना. चला बघूच मित्रांनो, बघू तो पण अनुभव करून बघू आपण कसं असतो तो. जाऊ द्या, रुटीन थोडे चेंज होणार, तसं काही नाही, बघू. सो गाईज आजचा ब्लॉग असा होता आणि
आता रात्रीचे 1 वाजले गाईस. घराकडे आलो आहे. आता वरी जातो, फ्रेश होतो, काहीतरी खातो आणि झोपतो. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. अँड माझे डॉमिनोजचे ब्लॉग कसे वाटत ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. की डिलिव्हरी बॉयचे टाकत आहे, मी काम करत आहे ते वाले. सो त्यामुळे नक्की सांगा. गुड नाईट अँड बाय.